बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। यावेळी विधान भवन परिसरात शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार एकत्र पाहायला मिळाले। यावेळी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी मंत्रिपदासाठी शिवलेल्या कोटचा किस्सा रंगला। यावेळी रंगलेल्या जुगलबंदीमध्ये संजय शिरसाट यांनी वैभव नाईक यांना उत्तर देताना मिश्किल टिप्पणी केली। आपण मित्र आहोत, कोणीही मंत्री झाला तरी सेलिब्रेशन करू असं त्यांनी म्हटलं। विधान भवन परिसरात सर्व आमदार येत असताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी भरत गोगावले यांना घेरलं आणि मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपदावरून काही प्रश्न विचारायला सुरुवात केली। यावेळी त्या ठिकाणी संजय शिरसाटही उपस्थित होते। तसंच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकही तिथं आले आणि गोगावले मीडियाशी बोलत असताना त्यांना काही सूचना करू लागले। राज्यात ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये सहभागी शिवसेनेच्या शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 48 ची घोषणा केली असून निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्यात। शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मिशनचे नियोजन करण्यात आल्यानं भाजपकडून मात्र या विषयावर चुप्पी साधण्यात आली आहे। मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश प्राप्त झालं। लोकसभेची सेमीफायनल जिंकल्याने विश्वास दुणावलेल्या भाजपने लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे। राज्यातील 48 जागांपैकी कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या हे अद्याप निश्चित झालं नसताना शिवसेनेच्या शिंदे गटाने 48 जागांवर लक्ष केंद्रित केल्याची घोषणा केली आहे। नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। चीनच्या वुहान शहरातून आलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जग हादरवलंय। 1.5 ते 2 वर्ष संपूर्ण जगभर लॉकडाऊन लावण्यात आल्याचं सर्वांनीच पाहिलंय। आता पुन्हा एकदा चीनमधील एका गूढ विषाणूने लोकांच्या चिंता वाढल्यात। हा गूढ विषाणू भारतात सापडल्याच्या बातम्यांनी लोकांना चिंतेत टाकलंय। चीनमधील न्यूमोनिया विषाणूने भारतात प्रवेश केला असून 7 भारतीयांना या आजाराची लागण झाल्याचं वृत्त अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्त संकेतस्थळांनी प्रसिद्ध केलंय। दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात या गूढ आजाराने ग्रस्त रुग्ण आढळल्याचा दावा वेगवेगळ्या वृत्तांमध्ये करण्यात आलाय, परंतु हे वृत्त खोटं असल्याचं एम्स रुग्णालयानं म्हटलं आहे। केंद्र सरकारने आज दुपारी एक निवेदन जारी केलंय। यात म्हटलंय की एम्स रुग्णालयात दाखल झालेले ते रुग्ण न्यूमोनियाचे आहेत, परंतु याचा चीनमधील आजाराशी काहीही संबंध नाही। जानेवारी 2023 पासून एम्सच्या मायक्रोबायोलॉजी विभागात 611 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आणि त्यापैकी कोणत्याही चाचणीत मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया आढळलेला नाही। केंद्र सरकार आणि आरोग्य विभाग यावर लक्ष ठेवून आहेत। मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीत काहीशी अस्थिरता निर्माण झाली आहे। या आघाडीतील घटक पक्ष आता काँग्रेसचे नेतृत्व झुगारून देण्याचा प्रयत्न करतायत। 7 डिसेंबर रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या आघाडीच्या घटक पक्षांची बैठक बोलावली होती, मात्र अनेक नेत्यांनी या बैठकीला येऊ शकणार नसल्याचं सांगितल्यामुळे ही बैठक आता पुढे ढकलण्यात आली आहे। असं असतानाच आता इंडिया आघाडीतील पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यावरून मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे। संयुक्त जनता दल आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अनुक्रमे नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी हे नेते पंतप्रधान पदासाठी योग्य आहेत असा दावा करतायत। अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद थांबायचं नाव घेत नाहीये। दोघांकडून एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं जातंय। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मनोज जरांगेंच्या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केलाय। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे। यानंतर छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वैयक्तिक वाद सुरू झालाय। दोघांकडून एकमेकांवर वैयक्तिक टीका केली जाते। दरम्यान यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथील सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर हल्लाबोल केलाय। एकदा मराठ्यांना आरक्षण मिळालं की छगन भुजबळांचा कार्यक्रमच करतो असा अप्रत्यक्ष इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली इथं भाजपा खासदारांची बैठक घेतली। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 5 राज्यांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने विजय मिळवला।
हा आपला सांघिक विजय आहे आणि आगामी निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवी आव्हानं स्वीकारण्यासाठी तयार राहावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या संसदीय सदस्यांच्या बैठकीत केलं असल्याचं द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीत म्हटलंय. संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून त्यानिमित्तानं नेहमीप्रमाणे भाजपच्या खासदारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला पंतप्रधान मोदी येताच सर्व खासदारांनी उभं राहून घोषणाबाजी करत टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी पंतप्रधान मोदींचा सत्कार केला. 3 राज्यातील विधानसभा निवडणुकींमध्ये विजय मिळवल्यानंतर ही पहिलीच संसदीय सदस्यांची बैठक आहे. यावेळी भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की 3 राज्यात मिळालेल्या विजयामुळे हे निश्चित झालं की आपल्या कामाच्या आधारावर आपण पुन्हा सत्ता मिळवू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी भाषणात म्हणाले की सलग 2दा सत्ता मिळवण्यात भाजपचे प्रमाण इतर पक्षांच्या तुलनेत 57% एवढं आहे. काँग्रेसचे दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचं प्रमाण 20%च्याही खाली आहे. तर प्रादेशिक पक्षांचा दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचे प्रमाण 49% एवढं आहे. भाजपचे तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचे प्रमाण 59% आहे. तर काँग्रेसने हल्लीच्या काळात कोणत्याही राज्यात एकदाही तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केलेली नाही. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात मराठी सिनेमांविषयीचा एक गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. प्रसाद खांडेकर लिखित दिग्दर्शित एकदा येऊन तर बघा हा सिनेमा उद्या संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय. अशातच सिनेमाला थिएटर मिळत नसल्यानं प्रसादने नाराजी व्यक्त केली आहे. आमदार प्रवीण दरेकर यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. दरेकर म्हणाले, बोरिवलीमध्ये प्रसाद खांडेकर नावाचे कलाकार आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे ते लोकप्रिय आहेत. त्यांचा आगामी सिनेमा एकदा येऊन तर बघा रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. पण इंडस्ट्रीतले काही बॉस दादा लोक आहेत जे सिनेमाला थिएटर मिळू देत नाही आहेत. प्रसाद हा मराठी तरुण सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं असं त्यांनी सांगितलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.